यामां सर्वलोकानां प्रतिगुं शास्त्रकारकं तां धर्मचारिणं शम्भो नमामि परमशिवम्। वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून प्रत्येक व्यक्ती जीवनात अनुभव घेत असते। सुख दुःख भोगाच्या सुद्धा त्याने पाहत राहते, अनुभव घेत राहते। कधी कधी आपल्याला वाटते एवढा चांगला मार्गस्थ होत असताना सुद्धा मला का दुःख येतो। स्वतः आम्ही विचार करून पाहत राहतो। कोणालाही आम्ही दुःख दिलेले नाही, तरी सुद्धा दुःख का घेतात, दुःखाचं काय कारण असेल विचार करण्यामध्ये आपण मजबूर होतो। नंतर आम्हाला वाटते की वाईट कर्म केलेले छान राहते, वाटते की आधी कधीतरी चुकीचं पाऊल मी सुद्धा जाण्याचा शक्यता असते। दुसऱ्याचं बघून तेवढा वाईट काम करतो, गाडीमध्ये फिरत राहतो, व्यवहार मस्त आहे असा त्यांचा विचार करून बळी पडण्याची बी शक्यता असते। लक्षात आलं का? चांगलं वागून काही मतलब नाही, गडबड केलेले बरं आहे अशा प्रकारे विचार करून दुष्कर्माच्या मागे लागण्याची बी शक्यता असते। काही कर्म तत्क्षणी त्याला फळ देणारे कर्म आहे, काही कर्म काही दिवसाच्या नंतर त्याचं फळ देण्यासारखं आहे, काही कर्म 10 12 वर्षाला त्याचं फळ देणार आहे। काही बीज बघा तुम्ही टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला फुटणारे काही बीज असतात, काही बीज पेरल्यानंतर 12 दिवसाला त्याच्या मोळकं बघायला आपल्याला पाहायला मिळते। बरोबर आहे, मोळकं निघत नाही लवकर। त्याप्रमाणे आपल्या कर्माच्याही फळ निघण्याकरता, वृक्ष निर्माण होण्यासाठी त्याला थोडासा काही वेळ लागते। तत्क्षणी फळ देणारे, काही वेळाच्या नंतर फळ देणारे, काही पूर्व जन्माचा बी काही कर्म आपल्याला या जन्मात भोगावं लागतं। पूर्वजन्मामध्ये तुम्ही कर्म केलं असेल, या जन्मामध्ये तुम्हाला दुःख भोगायचं असेल, अवघड होते। बघा, सर्व काही व्यवस्थित असताना सुद्धा शोधून 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 काय करतो आपण, लग्न लावून घेतो।
आणि मुलीचा भाग्य छान असेल, त्यांचं कर्म छान असेल, त्यांनी बोललेले गोष्टी ऐकण्यासारखं नवरा आढळतात, किंवा या व्यक्तीचं कर्म छान असेल तर यांच्या सेवा करण्यासारखा सती सुद्धा सापडते. नाहीतर भयानक भानगड, आता तर एवढा भयानक भानगडी आहे, महिने बी होत नाही. महाराज जमला गेले म्हणून येऊन आमच्या जवळ सांगून घेतात, महिने बी नाही. एक दोन दिवस नाही झाल्यापासून तेवढंच भणभणी. लग्न होईपर्यंत तेवढं छान होतं, परंतु पहिलंच ज्यावेळे सोयरीक झाले होते तेव्हापासूनच किरकिर सुरू आहे, परंतु आता तर बिलकुल जमतच नाही. मग त्यावेळे तुम्हाला लर्निंग ट्रेनिंग मध्येच तुमचा असा गडबड होत असेल, हायवे लायसन्स कशाला घ्यायचं? गाडीवर बसायचंच नाही. कंडू केळी मध्य मोही परे बल्लवर टेस्ट करण्यासाठी काही लोक 25 वर्षाला येतात माझ्या जवळ. हा जमून गेले हो, आतापर्यंत तसंच, अजून थोडा राहिले जमून घ्या. परवच बोलून बहुत गई थोडी भी बुझाय. बराच गेले, आता काय बोलले 10-20 वर्ष जमून घ्या कसं तरी. नाही हो, आता इथंपर्यंत आले, आता शक्य नाही, इथंपर्यंत आले. काय काही लेकरं आई वडिलांचा भानगडी बघून परेशान आहे, ते किरकिरीमुळं समाधानच नाही. कशा करता असा होतो म्हटलं, आपला पूर्वजन्माचा कर्म करेक्ट नसल्या कारणानं गेल्या जन्मामध्ये तुम्ही भयानक त्रास त्या व्यक्तीला दिल्यामुळं, किंवा गेल्या जन्मामध्ये नवरा बायको, आता या जन्मामध्ये नवरी नवरा होतो, नवरा नवरी होऊन जन्माला येतो. गेल्या जन्मामध्ये तुम्ही भयानक त्रास देत असेल तर या जन्मामध्ये ते बायको होऊन जन्माला येतात, हे नवरा होऊन जन्माला येतात. म्हणून डोक्याला पडून घेतो. काय म्हणून कर्म फुटला, कुठं पडून घेतो म्हणजे आपलं कर्म इथंच आहे, या ठिकाणी आमचं कर्म. डोकं पडून घेतो, फडा 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 फडा. माझं कर्म फुटले हो, काय सांगावं तुम्हाला. वैतागून जातात. परंतु शरणांच्या जीवनामध्ये तुम्ही बघा, आम्ही खाली फोटो लावलेले आहे, एकमेकाशी गुरु बनलेले आहे. काही सतीला गुरु मानलेले, काही पतीला गुरु मानलेले. अगल्प श्रीमंत न होते, परंतु त्यांच्या एवढा सुखी दुसरा कोणीच नव्हते. लक्षात आलं का? संतांचा जीवन, शरणांचा जीवन. तर आज परवा आम्ही एक अभंग पाहिलो, शिवपती सेवा करावया तत्पर सदाशिव हरवा. त्या प्रकारे बघा, बहिरंगामध्ये काही भानगडी भरपूर असेल,
बाहेर, परंतु घरात मात्र भानगडी राहू नये. ते जगणं अवघड होऊन जाते. बाहेरच्या भानगडीला भिवून परेशान होऊन तरसून थोडासा मला सुख मिळेल म्हणून बायकोजवळ तो धावून येतो. तिथं आल्यावर त्याच्यापेक्षा मोठं युद्ध असेल तर तो करणार काय? अवघड होईल ना. मार्च कसं तरी होईल. घरी आल्यानंतर सुद्धा त्याला समाधान वाटत नसेल. सुखी हा संसार करावा स्त्री संगती, वेळोवेळ गाती गाई नामाचा. बहिरंगामध्ये सुद्धा राजा, आत सुद्धा राजा. अण्ण बसवण्णांचं वडील मादरसा, मादाला अंबिके, मादरसा भागेवाडीचे, इंगळेश्वराचे मादलांबिका. माय ऐकलं का? इंगळेश्वर मध्ये त्यांचे वाढ झालेले आहेत. मादरसा भागेवाडीची. तिथं संस्कार आईचं त्यांना लाभले. एकदम समान जात असेल तर मानस सरोवर, लाट नसलेले एकदम शांत मानस सरोवर. आमचं तसं नाही, समुद्राचा लाट आहे. आत्ता संपून जाईल, आत्ता संपून जाईल आपण म्हणतो. ते केव्हा निर्माण झालेले ते लाट, केव्हा निर्माण झाले लाट काही पत्ता नाही. माहिती एकाला वाटला लाट संपल्यावर जातो इथून, तिथंच उभा राहिला. लाट संपणार का? मरेपर्यंत तू थांबला तरी मी सुद्धा ते लाट संपणार नाही. तसं संसाराचा लाट, संसार कधी संपत नाही. न संपणारा संसारामध्ये थोडासा समाधान सतीचं सापडत असेल, तो व्यक्ती समाधान राहू शकतो. नाहीतर भयानक अवघड आहे. सांत्वन करणं लई भयानक अवघड आहे. तर तिथं छान संस्कार त्यांना लागला होता. आणि मादरस, अरस म्हणजे राजा, म्हणजे कितीही मोठं भानगडी असलं तरी सुद्धा तिथं मिटवायचं काम अरस, राजा आणि महाराजा. महाराज व्यवहारिक दृष्टीने महाराज मिटून टाकतात, राजा मिटून टाकतात. अध्यात्म दृष्टीने महाराज मिटून टाकतात. राजाला महाराजाला एवढंच फरक आहे. इथं राजा बसून तुम्हाला बोलू शकत नाही. त्यांचे दरबार वेगळं राहतं, त्यांचं बोल वेगळं राहतं. त्यांच्या बोल कसं असते, टेन्शन. त्यांच्या बोल. मग या ठिकाणी मी बोलत असताना कोणाला टेन्शन येऊ लागले काय, कोणाला धडधड होऊ लागले काय, घबराट होलेले काय, धडधड धडधड करले महाराज, घाबरा घाबरा. तिथं घाबरा घाबरा खाली होत असेल, इथं येऊन बसले तर घाबरा बी खतम. आणि प्रवचन संपल्यानंतर अजून धडधड सुरू होती. परंतु तोपर्यंत का होईना, परंतु समाधान बसून हो की नाही. आणि महाराजांचं हे लक्षण आहे. राजाजवळ एवढा तुम्हाला शांती मिळू शकत नाही. राजा आणि प्रजा दोघं मिळून महाराजाजवळ जातात. वीर,
महावीर. वीर राजा आहे, महावीर महावीर महाराज आहे. त्यांना वीर का म्हटलं? वीर का म्हटलं तर बहिरंगामध्ये सामना करण्याची शक्ती त्या राजाला असते. परंतु महाराज महावीर हे आतला वैरीला जिंकणारे आहेत. बहिरंगाच्या वैरीला जिंकणारे राजा, आतला वैरीला जिंकणारे महाराजा. लक्षात आलं? कालच बोललो ना तुम्हाला. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, डंब, अहंकार, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे सगळं जे क्लेश आहे, क्लेशाला खतम करणारा कोण आहे म्हटलं तर महावीर. संहार करतो, संहार. परंतु ह्या आतला वैरीला संहार करणं राजाकडून शक्य नाही. म्हणून चंद्रगुप्त मौर्याजवळ धैर्य होतं, परंतु आतल्या इंद्रियाला जिंकण्याचा ताकद त्यांच्याकडे नसल्यामुळं आश्रय घेत होता कोणाचा? आचार्य चाणक्याचा. आचार्य चाणक्य अंतरसुखी, अंतर्मुखी. बहिरंगात सुखी राजा आहे, अंतरंगात सुखी महाराज आहे. अंतरंगात सुखी होण्यासाठी ऐश्वर्याची गरज नाही. लक्षात आलं का? अंतरंगात सुखी होण्यासाठी ऐश्वर्याची गरज नाही. शिस्त झोपण्यासाठी काय पाहिजे? गादी पाहिजे, पलंग पाहिजे, पंखा पाहिजे, एसी पाहिजे. आता शिवलिंग पाटीलला पंखा असल्याशिवाय त्याला झोपच येत नाही. हिवाळा असलं तरी सुद्धा त्याला पंखा पाहिजे. हिवाळा असला तरी बी पंखा पाहिजे. तर आपल्या जवळ प्रॅक्टिस चालू आहे. आम्ही पंखाच बंद करून टाकले, झोपू दे कसं. आणि झोप बघा. म्हणून बहिरंगाची सुविधा न पाहणारे महावीर, बहिरंगात सुविधा बघणारे राजा. त्याला गादी पाहिजे, पलंग पाहिजे, पंखा पाहिजे, एसी पाहिजे. त्याचं सवय लागलेली असते. मुंबईहून आला होता एक माणूस आपल्या तमलूरला. गुरुजी मैं देख रहा हूं अभी यहाँ पे कुछ सुविधा है क्या? त्या मी सुरू आलो तर सुविधा बी नव्हती. ते सगळं शेतामध्ये जात होते सगळे. नहीं जी वो सुविधा नहीं है, आप दूर जंगल में जा सकते हो उधर. नहीं जी बाहर बैठे तो हमको आता चाहिए. फिर कैसा करते? मैं देगलूर जाऊंगा, जाके स्वच्छ करके आ जाऊंगा. ह्याच्यासाठी देगलूरला गेले. सवयी. आपल्या काय काय माणसाला त्या रूम मध्ये त्याला येत नाही. त्याला मोकळं जावं लागते उघड्यामध्येच. उघड्यामध्ये गेलं तर मोकळं होतो तो माणूस. तर बंद रूम मध्ये त्याला येत नाही. त्याला सवय असं लागले, त्याला सवय तसा लागले. अवघड आहे ना पाटील साहेब. सवय लागली की अवघड होते. परंतु बहिरंगाचा सवयी ते लावून घेणारच नाही. कुठे बी पडतो, कुठे बी उठतो, कुठे बी फिरतो. पारिव्राज्यक व्यक्ती. तर नदीच्या किनाऱ्यावर झोपडी घालून एक चटाई अंतरून एक दुपट्टा घेऊन झोपणारा माणूस आचार्य चाणक्य. चंद्रगुप्त मौर्य पंखा टाकणारे किती? त्या काळामध्ये एसी नव्हते. पंखा टाकणारे किती दासी, किती सेवा करणारे. ते सवय त्यांना ते लागलंय.
परंतु सुखाना झोप कोण घेत होते म्हटलं तर जो अंतर्मुखी आहे तो व्यवस्थित झोपतो, बहिर्मुखी झोपू शकत नाही. सर्व सुविधा असून सुद्धा तुम्हाला झोप येत नसेल तर अवघड आहे. म्हणून एवढा मोठा राजा चंद्रगुप्त मौर्य आचार्य चाणक्याला विचारल्याशिवाय पाऊल ठेवत नव्हतं. चंद्रगुप्ताला घडविण्याचा काम आचार्य चाणक्याने त्या ठिकाणी केले. तर अशा प्रकारचे काही संस्कार आम्हाला त्या ठिकाणी लागलेले असतात. म्हणून अरस म्हटले की हे तुम्हाला आम्हाला आठवण आले त्या गोष्टीचं. मादरस, मादलांबिके त्यांच्या शुद्ध कर्म असल्या कारणानं असा हा प्रकारे संस्कार युक्त असलेले माता मादलांबिका त्यांच्या जीवनात प्रवेश केली. आणि अशा प्रकारचे एकमेकाशी सतीपती गळंदाद भक्ती हितवपुदुष्यवंगे त्या ठिकाणी शंभू भगवान त्यांच्या अंश ज्या प्रकारे पार्वती मातांच्या पोटी ज्या प्रकारे कार्तिक जन्म घेतला त्या प्रकारे मादरसा आणि मादलांबिके यांच्या पोटी बसवांना जन्म घेतले. आणि ज्यांच्या संसारामध्ये कर्म तेरी अच्छा रहे तो किस्मत तेरी दासी है. पहिला त्यांच्या जीवनात सुख देणारे अनुकूलता, अनुकूल, अनानुकूल नाही. अनानुकूल मध्ये अनुकूल होऊन तुमचा सेवा करणारे सती. अनुकूल प्रत्येक 5 लकार ज्या ठिकाणी येतात, 5 लकार ज्यांच्या संसारामध्ये त्यांना मिळत राहते, पत्नीजवळ 5 ल आम्हाला आढळावा म्हणून अनुकूल आले की ल. अनुकूल कुठल्याही कार्यामध्ये अनानुकूल आणू देणार नाही, त्याला म्हणतात अनुकूल. विमलांगी माय, विमलांगी यांच्या कर्म करेक्ट असेल, माय ऐकलं का, यांच्या कर्म करेक्ट असेल तो निरोगी पत्नी सापडते. बघायला भयानक सुंदर बी असेल, दररोज बिमार पडत असेल, उचलून दवाखान्याला घेऊन जावा लागत असेल, डोकं दुखत असेल, कमर दुखत असेल, धडधड करत असेल, मान दुखत असेल, उठल्याबरोबर दवाखाना, उठल्याबरोबर दवाखाना, उठल्याबरोबर दवाखाना, हे विमलांगीचं लक्षण नाही. कारण यांच्या कर्म करेक्ट नसल्यामुळं तसा रोगिष्ट पत्नी त्याला सापडते. लक्षात आलं का? अनुकूलता, अजून विमल, दुसरं ल आले की नाही, दुसरं ल आले की नाही, ल शब्द. कुलजाम, कुल, कुलजाम म्हणजे त्या कुलाला भूषण सारखं वागणारे कुलभूषण म्हणतात बघा, कुलजाम. कुलाचं नाव उंच करणारे. अनेक व्यक्तींच्या मुखातून काय कुलाचा उद्धार केले,
कुलजान, कुलाचा उद्धार करणारे. कुशलाम, कुशलाम, कुशल आले की नाही. कुशलाम, कर्म छान असेल तर कुशलाम. कुशलाम म्हणजे कळलं का? कुशलाम कुशलाम थोडं समजून सांगतो. कुशलाम पतिदेवाचा गंभीर परिस्थिती आहे. आमच्या सगळ्या गोष्टी पुराठा करू देत नाही. ती साखर असो, पत्ती असो, मीठ असो, मिरचू असो, काही असो, वेस्टेज न होता. आमचा संजू आचार्य बी तसंच करायला 3-3 वेळ 4-4 वेळ स्वयंपाक करायला त्याने आणि फेकून टाकावा लागते म्हणून. त्याला म्हणतात कुशलाम. चाणक्य कुशला. कंजूसी नाही, कंजूसी वेगळं, कुशलता वेगळं. कंजूसी करणं म्हणजे ते गोष्टी वेगळी. कुशला म्हणजे पतिदेवांना कसं मदत करता येते त्या प्रकारचे कुशलता त्यांच्याकडं राहत असते. ल आले की कुशला. सुशील संपन्ना, सुशील संपन्ना, सुशील ल आले की सुशील. नम्रता, बोलण्यामध्ये नम्रता, बघण्यामध्ये नम्रता, बसण्यामध्ये नम्रता, उठण्यामध्ये नम्रता, वागण्यामध्ये नम्रता, कामामध्ये नम्रता. कामामध्ये बी नम्रता पाहिजे. माय आजकाल जमान्यामध्ये पहिलेचे मातीचं मडकी असलं तर आता दररोज भांडे आणावं लागत होतं. नवऱ्याचा राग भांडीवरच, मुलाचा राग भांडीवरच, कोण बोललेले बी राग भांडीवरच. आपटून टाकण्यामध्ये कशाला राहते. म्हणून थोडं आता मजबूत भांडे निघाले की ती बी तुमचा हातालाच त्रास हवा परंतु भांड्या फुटू नको. बरोबर आहे की नाही. सुशील संपन्न, झळकत राहायला पाहिजे त्यांच्या गुण. अशा प्रकारे 5 लकार असलेले सती सापडल्यानंतर त्यांच्या एवढा भाग्यशाली ते स्वर्गच, स्वर्ग. एवढा सेवा करणारे तुमच्या बायको घरी असेल तर, तसे काही आहे तर, एवढा सेवा करणारे तुमच्या पत्नी घरी असेल तर तुम्ही असं समजून येऊ नका, वेगळं समजून येऊ नका. बोलतो तुम्हाला तेवढा अनुकूल असलेले सती घरी असेल तर तुमचं मन इथं रमत नाही. माय बरोबर आहे. तेवढा अनुकूल, कुठल्या बरोबर चहा आणून देणारे, झोपेपर्यंत पाय दाबणारे. लक्षात आलं का. आणि भूक लागायचं अगोदर तुम्हाला नाश्ता देणारे, भूक लागू देत नाही तेवढा सेवा करणारे. का हो डोकं दुखलं का दाबू का म्हणणारे, ताण पिळू का म्हणणारे. अशा का काहीतरी भानगडी तिकडी असेल तर आमचं मन इकडे रमते. एवढं अनुकूल असताना सुद्धा ज्यावेळी इकडे तुमचं मन रमत असेल तर तुमच्या एवढा भाग्यशाली दुसरा कोणी. अनुकूलात तुम्ही इथे येऊन एवढा अनानुकूल परिस्थितीमध्ये तुम्ही या ठिकाणी वास केला असेल
तर फार सुंदर आहे. लक्षात आलं का? या सगळ्या गोष्टी प्राप्त होण्याचं एकमेव कारण आहे आपला कर्म. तर दुसरा अजून एक चार पाच गोष्टी तुम्हाला सांगतो, म्हणजे कसं अनुकूल होते मादलांबिके. कारेषु मंत्री, करणेषु दासी, भोजेषु माता, शयनेषु रंभा, क्षमेषु धरित्री, आपत्कालेषु मित्र. लक्षात आलं का तुम्हाला? कसं राहावं सती, नंतर पती कसं राहावं नंतर सांगतो. माझ्यासोबत भांडण बी करतात आप्पा, तुम्ही पत्नीबद्दलच जास्त बोलता परंतु पतीबद्दल काहीच बोलत नाही म्हणून भांडण करणारे बी, म्हणून मला बोलावं लागतं त्यांच्याबद्दल बी. लक्षात आलं का? मला कारेषु मंत्री, मंत्री व्यवस्थित असेल तर राजांचं सगळं व्यवस्थित चालते. प्रत्येक कार्यामध्ये सहयोग देऊन सांभाळून घेणारा मंत्री असेल तर त्यांच्या राजकारोबार व्यवस्थित चालतो, नाहीतर जमत नाही. तसं घरामध्ये सुद्धा हे राजासारखं पती, मंत्रीसारखं सती असेल, प्रत्येक कार्यामध्ये सहयोग देणारी सती असेल तर व्यवस्थित संसार चालते. कारेषु मंत्री, करणेषु दासी. माय करणेषु दासी. बोलल्याबरोबर हो हो, यस यस, हाल्या 4 लिटर दूध येते, यस. सूर्य इकडे निघते, यस. नो नाही. एक दिवस रामकृष्ण परमहंस बाहेर बसले होते. एक संन्यासी आला, येऊन म्हणू लागला, संन्यासी श्रेष्ठ की गृहस्थ श्रेष्ठ म्हणून विचारलं. त्यावेळे थोडा बसा म्हणले. तो बसला. शारदा होती त्यांच्या पत्नीचे नाव. शारदा. दुपारी 2 वाजता आला तो. शारदा हो, दिवा लावून आणला. दुपारी 2 वाजता, 12-1 वाजता दिवा आणून लावून. सुई आणा म्हणला, सुई आणून ठेवली. धागा आणा म्हणला, धागा आणून ठेवली. त्यावेळेस समोर बसलेले तो संन्यासी म्हणाला, हे कशासाठी आणायला लावले? या सुयामध्ये ते धागा टाकायचे. एवढं सूर्याचं उजाड असताना दिव्याची काय गरज आहे? गरज नाही, तुम्हाला सांगायचंय म्हणून आणायला लावलं. मी दिवा आणा म्हटल्यानंतर त्या बायको मला काहीतरी म्हटली का? तुझं डोकं बिघडले का म्हणत होते, नाही तर डोकं सरकले का म्हणत होते. दिवा म्हणले की दिवा आणली, सुई म्हटली की सुई आणली, धागा म्हटली की धागा आणली. उलटा बोलली का ते? नाही. करणेषु मंत्री, करणेषु दासी. दासीचं काय काम आहे? आण म्हटले की आण. कस काय असं म्हटले की दासी होऊ शकत नाही. हे काम कर म्हटले की करायचं, बस म्हटले की बस, उठ म्हटले की उठ, चल म्हटले की चल. का म्हटलं? तिथं दासित्व संपलं. करणेषु दासी. बस. वेळ भरपूर झाले का? आम्ही अभंग सुरू केलं नाही अजून. 40 मिनिट झाले. बोलता बोलता 40 मिनिट होऊन गेले. माय काय सांगा. ठीक आहे, एवढा पूर्ण करू.
अभंग उद्या घेत हा. आता माऊली असा विस्तार एक सेंटेन्स असं लिहिले, त्याच्यापर्यंत पोहोचायला आम्हाला एवढा वेळ लागतो. लक्षात आलं का? हे कर्मकांड तुमच्या लक्षात येण्यासाठी हे सगळं सांगावंच लागते. मी म्हटलं किस्मत तेरी दासी, कर्म तेरी अच्छा नाही. हे कर्माचं आहे, कर्माचं फळ आहे. कर्णेषु दासी. भोगेषु माता, भोजेषु माता. त्याला आई व्हावं लागतं, तिथं दासी व्हावं लागतं, तिथं मंत्री व्हावं लागतं, तिथं माता झाले. भोजेषु माता. पत्नी पतिदेवाचा आवड काय आहे, निवड काय आहे ते बघून कोणता भाजी आवडते, कोणतं व्यंजन त्याला आवडते हे विचार करून. पांचालीला किती होते पती? 5. द्रौपदीला 5 होते. 5 पतिदेव प्रसन्न होते. 5 पतिदेव प्रसन्न होते. कोणी नाराज नव्हते. द्रौपदीला बघितल्याबरोबर कोणी नाराज होत नव्हते. 5ही प्रसन्न. एकाला प्रसन्न ठेवणं एवढं अवघड आहे, त्यांनी 5 पतीला कसं प्रसन्न ठेवला असेल तुम्ही विचार करा. एक दिवस रुक्मिणी विचारली त्याला, नाही ऐकलंय का? रुक्मिणी माता विचारले त्यांना, अरे सेवा करणारे सुद्धा खुश आहेत, तुमचे सगळे पतिदेव खुश आहेत, तुमच्या अवतीभोवती असलेले लोक खुश आहेत. हे राज काय तुझ्याकडे जादू आहे काय? टोना आहे, जादू आहे काय? समोनी विद्या आहे काय तुझ्याकडे? असं का तुमच्याकडून एवढं प्रेम तुला का करतात? एक व्यक्ती असा नाही, आपल्या या तुमच्या सेवेमध्ये तत्पर असलेले प्रत्येक व्यक्ती प्रसन्न राहतो. तुमचं नाव काढण्याबरोबर सगळे प्रसन्न होतात. काय ना त्याने म्हटलं, भोजेषु माता. भीमाला काय आवडते तेवढंच त्याला खाऊ घालतो. अर्जुनाला काय आवडते त्याला करून खाऊ घालतो. नकुल सहदेवाला काय पाहिजे ते आवडता चीज आम्ही खाऊ घालतो. पाच व्यक्तीचा भोजन वेगळं वेगळं आहे. भीमाला 2 पहिलीचं खीर आवडते. 2 पहिली शिजून ठेवावं लागते भीमाला. खीर भात तूप त्याला भयानक आवडते. सडकून खाते, फुल्ल खाते. म्हणून स्वर्गाला जाऊ शकले नाही त्यांनी. फुल्ल खाते म्हणून स्वर्गाला जाऊ शकले नाही. त्याचा कथा वेगळा आहे. 4 व्यक्ती जाऊ शकलेले नाही. धर्म एकच गेला. म्हणून एकादशी एकच होते म्हणे, भीम एकादशी म्हणून. भीमाचा एकादशी एक दिवस, भीम एकादशी. तर असं वर्षातून एक वेळ तो करत होता एकादशी. म्हणजे यथेच्छ भोजन करणं बी अवघड आहे. पाप लागते म्हणे. दाबून खाण्यामध्ये पाप लागतं. तुम्हाला किती पाहिजे तेवढंच खायचं. तुमच्या जेवणामध्ये अजून एक व्यक्ती जगावा त्या प्रकारचे आपण खावा. उपास बी राहून दाबून बी खाऊ. ते गुरुजी होते म्हणे, शिष्य बी होत. फुल्ल दाबून खाल्ला गुरुजी. अरे बच्चा मेरा खडा पाय है देख रे. कस काय असं वागता येईल? ते शिष्य काय म्हणला, ऊपर का सब कुछ दिखाई दे रहा है, नीचे कुछ भी दिखाई नहीं दे रहे मुझे भी. लक्षात आलं का? म्हणजे एवढं यथेच्छ भोजन केल्यावर वाकायला कुठे येते? वाकायला जमना वरचं वरच बघावं लागते. तर
भोजेषु माता, आई लेकराला ज्या प्रकारे त्याला वळकून खाऊ घालते, माही लागून लागून खावं, जेव्हा 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 म्हणून माही लागून वेळेवर त्याला शुश्रूषा करणारे जे आहे तो पत्नी. भोजेषु माता कर्णेषु दासी, शयनेषु रंभा, शयनेषु रंभा. ज्या प्रकारे रंभा शुश्रूषा करत राहते, ते पैशासाठी करते, परंतु पत्नी त्या प्रकारचे विचार नसताना त्यांच्या सेवा करत राहते. क्षमेषु धरती, क्षमेषु धरती. क्षमा गुण बघा, तुम्ही काही केलं तर भूमाता समावून घेते. एवढं सहनशीलता त्या माताजवळ आहे. थोडा हल्लं तर आमचं बेहाल होऊन जाणार आहे. म्हणून एवढं स्थिर आहे मा भूमाता. त्या धरती माता सारखा क्षमा गुण त्यांच्याकडे असायला पाहिजे म्हणे सतीजवळ. नंतर लास्ट, आपत्कालेषु मित्रम. आपत्कालामध्ये मित्रासारखा सहयोग देणारे. घाबरू नका, आपत्कालामध्ये तुम्ही घाबरू नका. किती बी बाकी हो दे, किती बी काय हो दे, खालीमध्ये किती हो दे, परंतु तुम्हाला मी सोडून जाणार नाही. दुःखामध्ये किती सहयोग देतो तेवढंच सुखामध्ये सुद्धा तेवढंच सहयोग देतो. म्हणून सीता माता रामाला सोडून हल्लेले नाही. त्या प्रकारे अशा प्रकारे सती आपल्या जीवनात मिळायचं असेल तर सुद्धा पूर्वजन्माचा अनंत जन्माचा पुण्य लागतो. म्हणून हे पुण्य आणि पाप याच्याबद्दल मी पुढे त्यांनी सांगत गेलेले आहेत त्या अभंगामध्ये. तर या गोष्टी अनुकूल कुठं होते माहित आहे? एकाच गोष्टीमध्ये बोलतो पुरुषाबद्दल. ज्यावेळी आता सावधान समयो झाल्यानंतर, आता सावधान समयो झाल्यानंतर, आता मी मंगळाष्टक म्हणणार. वेळ लागत नाही, तुम्हाला पहिलीची आठवण येते. एक म्हातारा रडत बसला होता म्हणा, 99 इयर. माय ऐकलेलं का? पब्लिक लग्नाला एवढं आले. नातीचं लग्न होतं, मुलाचं मुलगीचं लग्न, नातीचं नाही ते पंथीचं, पंथी. मुलाचं मुलीचं. ह्याच्या 99 इयर. सिद्धापा केळत रे. 99 इयर पब्लिक. बाबा 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 काय कन्या वरयति रूपम माता वित्तम पिता सुहृदम बांधवा कुलमिच्छन्ति मृष्ठान्न वितरे जनः. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडून आणला होता. तर सगळे खुश होते, लेकरू खुश होते, ते नवरी बी खुश होते, करून घेणारा पोरग बी खुश होत, आणि सगळे भेट देत होते. कोणी कोणी काय देत होते, कोणी कोणी गिफ्ट देत होते, कोणी अंगठी घालत होते. श्रीमंत घराणा, सगळे खुश होते. तर त्या म्हातारा घळ 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 रडत बसले. त्याला वाटला नातीवर किती त्याचं प्रेम असेल बापू, असं म्हणून सगळे लोक म्हणत होते. एक हुशार माणूस सिद्धापासारखा गेला. काय आजोबा डोक्यावर हात ठेवला. काय झालं एवढा का रडलास? काय झाले? काय झाले? काय झालं नाही, मी बी असंच लहान असताना माझं बी असंच लग्न होतं, म्हातारी केली. काय सांगावं तुम्हाला? लक्षात आलं का तुम्हाला? त्यावेळेच आठवण आली त्याला, त्या म्हाताऱ्याला.
या नातीसाठी रडणं गेले, त्याच्या बायकोसाठी त्यांना रडलं रे. लक्षात आलं? मला सोडून गेली, सांगा काय 2 वर्ष झाले मला सोडून गेली. असंच लग्न झालं होतं. 100 वर्षाचं अजून एक लग्न लावून घ्यायचं होतं का तुला? रिपीट लग्न होतं माहितीये की तुम्हाला? 25 वर्षाला एकदा होत आले, 50 वर्षाला एकदा होत आले. जिवंत राहिला तर 75 वर्षाला बी होते. राहावं की अवघड आहे. कसं आठवण येते म्हणून मंगळाष्टक म्हणणं गेलं तुम्हाला. नाहीतर त्यावेळेचं अजून तिकडे जाऊन बसलं लग्नाच्या मंडपामध्ये, महाराज बसले तर मठामध्ये आणि तुम्ही बसल्या मंडपामध्ये. सगळे लोक अक्षता घेतले, आता अक्षता टाकणार, महाराज प्रवचन करत बसणार, तुमच्या कानात जाणार नाही. म्हणून ते गोष्टी आम्ही बोलत नाही. तर या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात मिळवायचं असेल तुम्हाला, उद्या डायरेक्ट अभंग आपण सोडूया. आता सुरुवात आम्ही केलेली आहोत. तर पाहता पाहता कसं वेळ निघून गेले काही सांगता येत नाही. पळपळ आयुष्य चालले म्हटल्याप्रमाणे व्यर्थ नाही, चांगला चालले. व्यर्थ चालले नाही, चांगलं वेळ चाललेले आहे. तर या अंतर्गत अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर दिवस एक नवीन चेहरा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. नवीन भक्त येऊन सेवा करण्याचा संधी मागतात. त्याप्रमाणे आज पुण्याहून बरेचसे भक्त या ठिकाणी आलेले आहेत. पुण्याहून आलेले आहेत. आपले पाटील साहेब ते आलेले आहेत पुण्याहून. तर भक्त इथे येऊन म्हणाले, आपण काही मी सेवा करू शकतो का? म्हटलं अजून 2-3-4 दिवस आहे. सेवा तुमच्याकडून लाभला असेल तर बरा होईल असं म्हणून आम्ही म्हटलं. त्या गोष्टीला 1 दिवसाचा प्रसादाच्या व्यवस्थासाठी सुरेश मुधोळकर पुण्यामध्ये त्यांनी रहिवासी आहे. सुरेशजी 21,000 रुपये देण्यासाठी संकल्प केलेला आहे. सुरेशजी या ठिकाणी असेल तर आपल्या समोर या, इकडे या. व तसेच त्रिमूर्ती मिळवणे या ठिकाणी आमचा सेवा करत आहेत. त्यांच्या उद्या सत्कार करण्यात येतील. त्यांनी म्हटलं आमचं नाव बी घेऊ नका, आमचा सत्कार बी करू नका म्हटले त्यांनी. आमच्या नामाची बी गरज नाही, आमच्या सत्काराची बी गरज नाही म्हटले. तर 2 ड्रायव्हर आहोत की? ड्रायव्हर 2 आहेत की कंडक्टर 2? एक कंडक्टर आहे त्याच्यात. 3 बी ड्रायव्हर आहे, 3 बी कंडक्टर आहे. ठीक आहे, या. भरभरून गुरुमाऊली तुम्हाला कृपा करो. अजून असंच सेवा करण्याच्या शक्ती मजबूत तुम्हाला देऊ. आणि या श्रावण मासाच्या काळामध्ये त्यांनी तप करू लागलेले, उपास तपास राहू लागलेले आहेत. अशाच तुम्ही सुद्धा यापुढे श्रावण मास म्हणून नाही, अखंडपणे शुद्ध आचरण बाळगून आपलं जीवन व्यतीत करावं. तर या ठिकाणी अजून आठवण येते मला, मुधोळकर पाटील परिवार के साथ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडून प्रप्रथम मठ बांधकाम करता वेळेस श्वेता पाटील आहे ना, काय स्वाती पाटील यांच्या नावाने या ठिकाणी 1 रूमचं व्यवस्था त्या काळामध्ये त्यांनी केलेले आहेत. तर गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांनाही लाभो आणि असंच सेवा करण्याचा शक्ती सोमेश पाटील यांना प्राप्ती हो. तर त्यांच्याही संसारामध्ये सुंदर अशा 2
रत्न त्यांच्या पोटी आलेले आहेत, एक मुलगा एक मुलगी. तर निरंतर आस्था बाळगणारे पाटील साहेब, आमचा कळस स्थापनाच्या वेळेला आमच्या भयानक मोठा कार्यक्रम होतो. पब्लिक, लाखो पब्लिक त्या ठिकाणी आले होते. त्या कार्यक्रमाला टोटल तेलाला खर्च किती येते तेवढा तेलाचा सप्लाई सोमेश पाटील यांनी केलेले आहे. मागण्यासाठी गेलेले भक्त परेशान होऊन गेले. आम्ही काय 1000-2000 काय तर लिहितात म्हणून आम्ही गेलो तिथं. तर यांनी भरभरून दिले म्हणून एवढं तारीफ करून त्यांनी सांगत होते. सोमेश पाटलांचं नाव गुणगान करत होते. तर सांगायचं म्हणजे एक 4-5 व्यक्ती मिळून तेवढा मोठा प्रोग्राम त्या ठिकाणी आयोजित त्यावेळेला केले होते. तर व तसेच आपल्या सिद्धप्पा कणजे हे कलर न होते. हे रूमचं बांधकाम करता वेळेस मी सिद्धप्पाला म्हटलं, इथं तुला राहून या ठिकाणी बांधकाम करावं लागते बघ म्हटलं. त्यांनी काही म्हटले नाही. ठीक आहे अप्पा म्हणले. त्यांच्या परिस्थिती मला काय माहिती, तर आम्ही सहज बोलून टाकलो. तर येण्यासाठी सुद्धा ते मजबूर होते. गाडीचा खर्च करण्यासाठी सुद्धा तेवढा अवस्था गंभीर. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी इथं येऊन 15 दिवस या ठिकाणी मुक्काम करून तर सांभाळून घेऊन मला तातडीनं हे रूमाची गरज होतं. तेवढं लवकरात लवकर 2 वर्ष झालं काय 1 वर्ष इथे हे रूम सेकंड वर्ष हा दुसरं वर्ष चालू आहे. दुसरं वर्ष आता चालू आहे. तर त्यांनी करून दिले. परंतु परवा 1 वर्षाच्या नंतर मला फोन केले, आप्पा तुमच्या आशीर्वादानं माझं सगळं भला झालेलं आहे. तुम्ही आमच्यावर कृपा केलात. मी या ठिकाणी याला रंगला कितीही खर्च लागल ते खर्च मी करतो म्हणून 1 लाख रुपयाचं अनुदान त्यांनी केलेले आहे. स्वतः मेहनत बी केले, या ठिकाणी 1 लाख रुपयाचा सहयोग बी दिले. तर अशा प्रकारे यांचे वडील और हेसरे तो काशप्पा कणजे यांचे वडील मोठ्या महाराजांच्या सेवेमध्ये होते. तर बसवेश्वराच्या नाटक रचविले होते त्यांनी. थोडे वर सिद्धप्पा इकडे बरे. तर पुण्यामध्ये राहतात सिद्धप्पा. तर कोंडवामध्ये राहतात. कोंडवा बरे इकडे बरे. मन्मथ माऊली सेवा केल्यानंतर सेवा करून घेतलेले फळ त्यांनी रिटर्न मध्ये आता करोडोचं काम चालू आहे म्हटले. करोडोचा गाडीला खर्चा नसलेले व्यक्ती आता करोडो रुपयाचा कारोबार त्यांनी स्टार्ट केलेले. तर अशा प्रकारे सिद्धप्पांच्या जीवनामध्ये मन्मथ माऊली असंच भरून भरून देवो, असंच सेवा करण्याची शक्ती गुरुमाऊली त्यांना कृपा करा. नाहीतरी किती सुंदर बघा, किती छान दिसलेले. ते गिलाव नव्हते वरी, गिलाव नव्हतं, कलर नव्हतं, कसं तरी वाटत होतं एकदम सुचिरभूत स्वच्छ करून ठेवलं. तर अशा प्रकारे मन्मथ माऊली कोणाच्या मनामध्ये शिरतो काही सांगता येत नाही. तर अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करून घेत आहे. तर मुधोळकर पाटलांचा सुद्धा या प्रकारचे आम्हाला सेवा लाभलं. सोमेश पाटील आहेत का इथं? सोमेश पाटील या ना, थोडं या. वेळ मिळत नाही. भाऊजी बी या. पुण्याला गेल्यानंतर भाऊजी जवळ मी भरपूर आम्हाला सेवा मिळते. बहीणजी फार सुंदर सेवा करत राहतात. तर परिवार का साथ
हा? जावई म्हटलं तर काय म्हणतात कन्नडमध्ये अळे देವರು अळेया देವರು अळीय देऊर म्हणतात. अळीय देऊर म्हणजे नवरदेव. मराठीमध्ये नवरदेव, कन्नडमध्ये अळीय देऊर. दोघांना टाकते. इकडे बाबा बघा, भाऊजीला टाकावं मला नका म्हणलं. भाव नाही बघा भाऊजीवर. या इकडे बघा. सुद्धा आम्ही जबरदस्ती करून बोलून घेतो. तर आता आपल्याला कशाला नाराज कवरा म्हणून येतात, मजबुरीनं करून घेतात. काय सांगावं. असो, काही काही लोकांना सत्कार आवडत नाही, काही काही लोकांना सत्कार करत नसेल तर नाराज होऊन जातात. हे उलट आहे, काही काही लोकांची उलट आहे. आमचा सत्कार करणं गेली असं वाटतंय. तर असो, ಮಾಡಿದೆ ನಂಬದು ಮನದಲ್ಲಿ ಹೊಳೆದರೆ ಏಡಿಸಿ ಕಾಡಿತ್ತು ಶಿವನ ಡಂಗುರ. ಮಾಡಿದೆ ನೆನ್ನದೆರ ಲಿಂಗಕ್ಕೆ, ಮಾಡಿದೆ ನೆನ್ನದೆರ ಜಂಗಮಕ್ಕೆ, ಮಾಡಿದೆ ನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಬೇಡಿದ ನೀವ ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देव. आता भारतीय माता म्हणतो डुबडू बुडुबुडुबुडू काय बोलली की काय. लिंगाला केलेले सांगून घेऊ नये, जंगमाला केलेले सांगून घेऊ नये, गुरुला केलेले सांगून घेऊ नये. एखादी सांगितलं तर काय होणार आहे. येडिशी काडित्तू शिवन डंगुरा. काडित्तू म्हणजे दुःख देते, डांगुरी देतात म्हणे शिवभक्त. काय म्हणून. वाया गेले, केलेले. तुम्ही सांगून घेणं गेलात, आम्ही बोलून घेऊ गेलो म्हणून केलेले कधीही सांगून घेऊ नये. पुण्य केलेले कधी सांगून घेऊ नये, पाप केलेले लपून ठेवू नये. कोणतं करतो आम्ही. पाप लपून ठेवतो, पुण्य उघड करतो. सांगायचं. बघा, पाप केलेले सांगत नाही, पुण्य केलेले ठेवत नाही. सांगून याचा अर्थ पापाचा भंडारा वाढत जाते, पुण्य बिलकुल नाहीस होत राहते. म्हणून कोणाचा सत्कार बी या ठिकाणी आम्ही केला नसेल तर नाराज कोणी होऊ नका. भक्कम, मी बोलतो ना कधी कधी, भक्कम पुण्य तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या पुण्याला उघड करू नका, बस झाकून ठेवा. तर अशा प्रकारच्या सद्बुद्धी, गुरुमाऊलीच्या कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभो. आणि उद्याचा दिवस आकाशजी जे केलेले आहेत कार्य, परवा फार तारीफ करून सांगितली तिथं मुखेडच्या आप्पांच्या त्याच्यामध्ये, त्या पत्रकारांचा म्हणजे व्हिडिओ काढणाऱ्यांचा. मी परवा बोललो, फक्त एवढ्या लोकांना प्रवचन मी देतो, आकाश मात्र अख्खा दुनियामध्ये प्रवचन जावं म्हणून ठेवा. सोडण्याचं बी कला पाहिजे. कसं बी काढलो, कसं बी सोडलो मला तर जमणार. लोक बघत नाही. चाणक्ष पाहिजे. कोणता फिगर कुठं छान येवलं तेवढंच बघून त्या ठिकाणी ठेवलं असेल तर लोकांच्या आजकाल आकर्षण शक्ती फार आहे. म्हणून याच्यामध्ये आम्ही प्रवचन केलेले एवढ्या लोकांना माझं एवढं मला पुण्य मिळते, परंतु ते पुण्य त्याला अपाट मिळते. लक्षात आलं का. म्हणून लवकर मुलगा झाले त्याला. लक्षात आलं का. महागाईचं गरज पडलेलं नाही. परवा मला दाखवत होते, त्याला संस्कार असा लागले त्या लेकराला. आपल्या हे चॅनल इथून सोडलेले तर टीव्ही मध्ये अटॅचमेंट करून बघलेलं, थाटून बघलेले लेकरू, डोळा सुद्धा झाकायला तयार नाही. एवढंच लेकरू आहे. किती महिन्याचं आहे. 6 महिन्याचं लेकरू आहे. त्या पलंगाच्या खाली बसून लपून बघलेली टीव्हीला. बघा एवढासा छान. तर आपला गाणं त्या ठिकाणी सुरू झाली, त्या ठिकाणी सांबाचा सेवा सुरू केलं, त्यानं कुठं बी राहू दे पळून येऊ नाही आणि तिथं त्या ठिकाणी बघत बसायला लेकरू.
म्हणजे अशा प्रकारच्या संस्कार यांनी दिल्यामुळं आणि अख्खा जगभरात यांच्या सोडल्यामुळं सगळे लोक पाहत आहे, तरी त्यांच्या मनानच या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सेवा करत आहे. गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना भरभरून देव एवढा अपेक्षा व्यक्त करून वेळाच्या अभावी जास्त न सांगता आणि बोलत बसलं तर रात्र निघून जाते, एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. आणि आज काल रविवार असल्यामुळं भरपूर भरून या ठिकाणी हाल भरले होते, झोपायला जागा नव्हतं. तर आज उद्या सोमवार असल्यामुळं सकाळी सकाळी लवकर भरपूर येणार आहेत. सेवा करणारे बी आपल्याजवळ भरपूर आहेत, काय काळजी करण्यासारखं नाही. साहित्य भरून आणलेले आहे, तुमच्या सेवेमध्ये त्रिमूर्ती राहणार आहेत, चिंता नसावी. एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वती हर 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 हर